नमस्कार मित्रांनो, बेसिक इंग्लिश ग्रामरमध्ये मी डॉक्टर कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आतापर्यंत आपण ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस कसे करावे ते पाहिलं. ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइससाठीच आज चौथा व्हिडिओ आपल्यासाठी आणलेला आहे. यामध्ये आपण अभ्यासणार आहोत ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच आज्ञार्थी वाक्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे रूपांतर करावं ते पाहूया. तर चला पाहूया ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह व्हॉइस. आज्ञार्थी वाक्याचे कसे पॅसिव्ह व्हॉइस करावे ते. मित्रांनो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स या प्रकारे असतं: ओपन द विंडो, पिकअप द मोबाईल, रीड द मेसेज. हे आज्ञार्थी वाक्य आहे, कारण वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने झालेली आहे. आता या ठिकाणी जो काही कर्ता असतो तो अध्यारूत असतो. यू आपण त्याला अध्यारूत धरत असतो. म्हणजेच कोणीतरी कोणाला सांगतं यू ओपन द विंडो, यू पिकअप द मोबाईल, यू रीड द मेसेज. या ठिकाणी यू हा अध्यारूत असतो, म्हणून तो लिहिला जात नाही. डायरेक्ट वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होत असते. त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो आणि शेवटी पूर्णविराम या वाक्याला दिलेला असतो. आता या जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं याचं ॲक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस करण्याचे 3 प्रकार आहेत. तर कोणते कोणते ते पाहूया. देर आर 3 वेज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस. फर्स्ट इज यूज ऑफ लेट. पहिला जो प्रकार आहे लेटचा वापर करून आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करता येतं. दुसरा जो प्रकार आहे यूज ऑफ शूड. शूडचा वापर करून आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस या वाक्याचं करता येतं. आणि तिसरा जो प्रकार आहे यूज ऑफ यू आर टू, म्हणजेच यू आर डॅश डॅश टू ही वाक्यरचना करून सुद्धा आपल्याला याचं ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करता येतं. तर चला पाहूया या 3 प्रकाराने कशा प्रमाणे ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस होतात ते. तर सुरुवात करूया यूज ऑफ लेट पासून. आता यूज ऑफ लेट, लेट हा जो काही शब्द आहे हा वाक्याच्या सुरुवातीला वापरून आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करता येतं. मग कसं करावं ते एक उदाहरणाने पाहूया. उदाहरण आपल्या समोर आहे ओपन द विंडो. आता हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने झालेली आहे आणि शेवटी पूर्णविराम आहे. आता या वाक्याची जर रचनाकडे जर आपण लक्ष दिलं, सुरुवातीला ओपन हे व्हर्ब आहे आणि ते फर्स्ट फॉर्म मध्ये म्हणजे पहिल्या रूपामध्ये आहे. त्याच्यानंतर द विंडो हे ऑब्जेक्ट आहे, म्हणून वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी या वाक्याची संरचना किंवा रचना आपल्याला सांगता येईल, कन्स्ट्रक्शन आपल्याला सांगता येईल. याचं जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस लेटने करायचं असेल तर त्याचं असं होईल: सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला लेट हा शब्द वापरायचा असतो. त्याच्यानंतर जे वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे असतं, द विंडो या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, ते जसेच तसे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. लेट नंतर लेट द विंडो असं आपण लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट नंतर बी शब्द प्रयोग आपल्याला करायचा असतो, म्हणून या ठिकाणी बी शब्द मी लिहिला. त्याच्यानंतर जे ओपन या ठिकाणी व्हर्ब आहे त्याचे तिसरे रूप किंवा पास्ट पार्टिसिपल आपल्याला वापरायचं असतं, म्हणून ओपन या ठिकाणी त्याचा पास्ट पार्टिसिपल आपण लिहिलेला आहे. म्हणजेच काय, ओपन द विंडो या आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस लेट द विंडो बी ओपन असं आपण केलेलं आहे. मग आता या वाक्याची जर रचना आपण बघितली, म्हणजे सेंटेन्स पॅटर्न जर बघितलं, तर सुरुवातीला लेट आपण शब्द वापरलेला आहे, त्याच्यानंतर प्लस आपण ऑब्जेक्ट लिहिलं, वाक्यामध्ये जे ऑब्जेक्ट आलेलं होतं. त्याच्यानंतर बी शब्द प्रयोग आपण केलेला आहे. बी शब्द वापरून जे वाक्यातलं जे व्हर्ब होतं ते व्हर्ब लिहित असताना आपण त्याचं पास्ट पार्टिसिपल किंवा तिसरे रूप या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच वर्ब इट इज इन फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट अशी या वाक्याची रचना होती. ती आपण लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्ब तेही पास्ट पार्टिसिपल मध्ये आपण लिहिलेलं आहे. अशी वाक्याची रचना आपण या ठिकाणी लेटचा वापर करून केलेला आहे. म्हणून हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे आणि हे या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी लेटचा वापर या ठिकाणी केलेला आहे. अजून एक उदाहरण पाहूया. रीड द मेसेज. आता रीड हे व्हर्ब आहे, द मेसेज हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच काय, लेट सुरुवातीला वापरून द मेसेज, त्याच्यानंतर बी शब्द वापरून रीडचं तिसरं रूप रेड असं होतं. स्पेलिंग सेमच असतं, म्हणून रीड या ठिकाणी आपण लिहिलेलं लेट द मेसेज बी रेड असं आपण त्याचं पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी केलेलं आहे. आता मित्रांनो, आपल्याला लक्षात राहावं यासाठी
मी ज्या वेळेस माध्यमिक शाळेत होतो, आमच्या इंग्रजीच्या शिक्षकाने मला एक सूत्र दिलं होतं, ते मी कधीच विसरणार नाही. तेच सूत्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. आता हे जर लक्षात ठेवायचं असेल तर हे सूत्र त्यांनी मला सांगितलं होतं. जे मराठीचे विद्यार्थी आहेत त्यांना ऑब्जेक्टला आपण मराठीमध्ये कर्म म्हणतो, म्हणून लेट प्लस कर्म प्लस बी आपण शब्द वापरतो, आणि जे वर्ब आहे हे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय तिसरे रूप या ठिकाणी आपण करतो. आता 3 रूप असतात, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म. फर्स्ट फॉर्म हे चाइल्ड असतं, किड असतं, त्याच्यानंतर त्याचं पॅरेंट्स होतं आणि त्याच्यानंतर ते ग्रँड पॅरेंट्स होतं. म्हणून तिसरे रूप लक्षात राहण्यासाठी त्याला बुड्ढा म्हणून शब्दप्रयोग त्या ठिकाणी वापरलेला आहे. मग हे कसं लक्षात ठेवायचं, लेट कर्म बी बुड्ढा. मग जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपल्याला समोर आलं असेल तर हे सूत्र लगेच आठवायचं, लेट कर्म बी बुड्ढा. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला लेट वापरून टाकायचं, वाक्यातलं जे ऑब्जेक्ट असेल कर्म ते लिहून टाकायचं, नंतर बी शब्द वापरायचा आणि बुड्ढा म्हणजे जे वर्ब असेल त्याचं तिसरं रूप या ठिकाणी लिहायचं. असं हे सूत्र आपण सुद्धा लक्षात ठेवू शकतात. म्हणजेच काय, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस थर्ड फॉर्म ऑफ ए वर्ब, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप त्याला आपण पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो. अशा पद्धतीने आपल्याला यूज ऑफ लेटचा वापर करून आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आज्ञार्थी वाक्याचं रूपांतर करता येतं. अजून एक उदाहरण पाहूया, चेंज द व्हॉइस. आता चेंज द व्हॉइस परीक्षेमध्ये एखादं वाक्य दिलेलं असतं डू ॲज डिरेक्टेड मध्ये, आणि त्याच्या खाली चेंज द व्हॉइस असं शब्द दिलेलं असतो. आता तिथं प्रयोग बदला या अर्थाने तो आलेला आहे. इथं चेंज द व्हॉइस कोणीतरी सांगतोय तुझा आवाजा बदल कर. आता वेगवेगळा अर्थ या ठिकाणी घेता येऊ शकतो, आपल्याला त्याकडे पळायचं नाही. सुरुवातीला चेंज हा शब्द जो आलेला आहे हा व्हर्ब आहे, त्याच्यानंतर द व्हॉइस हे ऑब्जेक्ट आहे. मग याचं चेंज द व्हॉइस कसं होईल, तसंच जरी चेंज द व्हॉइस या वाक्य असलं तरी त्याचं चेंज द व्हॉइस आपल्याला करायचं आहे. म्हणून लेट द व्हॉइस बी चेंज, म्हणजेच काय, लेट सुरुवातीला वापरला, नंतर द व्हॉइस, नंतर बी आणि चेंज, असं यूज ऑफ लेटने आपल्याला आज्ञार्थी वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये या पद्धतीने रूपांतर करता येतं. त्याचं सूत्र नेहमी लक्षात ठेवा, लेट कर्म बी बुड्ढा, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस थर्ड फॉर्म ऑफ ए वर्ब. राहील लक्षात अशी अपेक्षा करतो यूज ऑफ लेट. तर चला पाहूया दुसरा प्रकार, यूज ऑफ शूडचा. म्हणजे शूडचा वापर करून ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसे रूपांतर करावे ते. एक उदाहरण घेऊया, ओपन द विंडो. ए इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, ओपन द विंडो. आता यूज याची जर वाक्याची रचना आपल्याला आता माहिती झालेली, वर्ब आहे, इट इज इन फर्स्ट फॉर्म आणि देन ऑब्जेक्ट, नंतर ते ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे. आता याची शूडचा वापर करत असताना सुरुवातीला आपल्याला ऑब्जेक्ट जे असतं वाक्यामध्ये ते लिहून घ्यावं लागतं. द विंडो हे ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं, त्याच्यानंतर शूडचा प्रयोग आपल्याला करायचा असतो. शूड या ठिकाणी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर शूड नंतर आपण बी शब्द वापरत असतो, या ठिकाणी बी हा शब्द लावला. त्याच्यानंतर जे क्रियापद असतं ते क्रियापदाचं तिसरे रूप पास्ट पार्टिसिपल आपल्याला या ठिकाणी लिहायचं असतं. म्हणजे ओपन द विंडो या वाक्याचं शूडचा वापर करून द विंडो शुड बी ओपन, या असं पॅसिव्ह व्हॉइस आपण या ठिकाणी करतो. आता ह्या वाक्याची रचना आपल्याला सांगता येईल, सुरुवातीला ऑब्जेक्टचा वापर केलेला आहे, नंतर शूडचा वापर आपण केलेला आहे, नंतर बी हा शब्द वापरला, त्याच्यानंतर जे व्हर्ब आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरे रूप आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजेच काय, ही सुरुवातीचं जे वाक्य होतं व्हर्ब आणि ऑब्जेक्ट होतं, आता आपण काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट प्लस शूड प्लस बी प्लस वर्ब, इट इज इन पास्ट पार्टिसिपल असं रूपांतर आपण केलेलं आहे. अजून एक उदाहरण आपण पाहूया, रीड द मेसेज. म्हणजेच काय, आपल्याला या ठिकाणी शूडचा वापर करायचा आहे. मग द मेसेज आपण ऑब्जेक्ट अगोदर लिहिलं, त्याच्यानंतर शूड वापरला, नंतर बी शब्द प्रयोग केला, नंतर रीडचं तिसरं रूप सुद्धा रेड म्हणून आपण करत असतो. द मेसेज रीड द मेसेज शुड बी रीड असं या ठिकाणी आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ऑब्जेक्ट प्लस शूड प्लस बी प्लस वर्ब, इट इज इन पास्ट पार्टिसिपल, याचं सेम पास्ट पार्टिसिपल असतं म्हणून त्याच्यात आपण चेंज केलेला नाहीये. अजून एक उदाहरण आपण घेऊया, चेंज द व्हॉइस. द व्हॉइस शुड बी चेंज, या पद्धतीने आपल्याला शूडचा वापर करून ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करता येतात. म्हणजे सुरुवातीला यूज ऑफ लेट आपण पाहिला, त्याच्यानंतर यूज ऑफ शूड आपण पाहिला. या ठिकाणी आपण अर्थ वाक्याचा बदलत नाही, फक्त आपण ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करत आहोत. आता तो तिसरा प्रकार आहे तो पाहूया, यूज ऑफ यू आर डॅश डॅश टू. आता यू आर डॅश डॅश टू ही वाक्यरचना करून सुद्धा आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करता येतं. आता हा
ही वाक्यरचना केव्हा करावी? ज्यावेळेस एखादं वाक्य आपल्याला इम्पेरेटिव्ह दिलेलं असतं, त्याचा भाव जर आपल्याला समजला तर तेव्हा ह्याप्रमाणे आपल्याला रूपांतर करता येत असतं. आता भाव काय असतो ते अगोदर समजूया. म्हणजे प्लीज क्लोज द डोअर. आता क्लोज द डोअर हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, परंतु त्याला प्लीज शब्द या ठिकाणी ऍड झालेला आहे. म्हणजे प्लीज शब्द ऍड झाल्याबरोबर या ठिकाणी कोणीतरी कोणाला रिक्वेस्ट करत आहे. म्हणजेच काय, या वाक्यामध्ये रिक्वेस्ट आहे. हा भाव या ठिकाणी आहे. या ठिकाणी कोणी आज्ञा देतोय, तर पण ती आज्ञा कशा प्रकारची, ती रिक्वेस्ट आहे हे आपल्याला सांगता येईल. डू प्रॅक्टिस डेली. कोणीतरी कोणाला तरी दररोज प्रॅक्टिस करायला या ठिकाणी सांगताय. म्हणजे या ठिकाणी ऍडवाइस तो देत आहे. हा भाव या ठिकाणी आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये रिक्वेस्ट आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये ऍडवाइस आहे. अजून एक वाक्य पाहूया. शट डाऊन द कॉम्प्युटर. आता कोणीतरी कोणाला सांगतंय की तू कॉम्प्युटर बंद कर, म्हणजे शट डाऊन द कॉम्प्युटर. आता या ठिकाणी यू हा अध्यारोत असतो. मग या ठिकाणी वाक्यामध्ये कोणी ऑर्डर देत आहे शट डाऊन द कॉम्प्युटर, म्हणजे या ठिकाणी ऑर्डर आलेलं आहे. कधी कधी आपण कमांड सुद्धा याला म्हणू शकतो. कोणी सांगतंय की कॉम्प्युटर बंद कर. आता या ठिकाणी रिस्पेक्ट एल्डर. आता रिस्पेक्ट एल्डर म्हणजेच काय, या ठिकाणी कोणीतरी सजेशन एखाद्याला देत आहे की मोठ्या लोकांचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये असा भाव असतो, एक्सप्रेशन असतं, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. या ठिकाणी रिक्वेस्ट होतं, या ठिकाणी ऍडवाइस, या ठिकाणी ऑर्डर, या ठिकाणी सजेशन. असं जर आपल्याला एक्सप्रेशन ओळखता आलं तर ह्या जे काही UR2 चा वापर करून आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर सहज करतो. आता यूज ऑफ UR2 चा वापर कसा करावा ते आता पाहूया. मित्रांनो, त्यासाठी एक उदाहरण घेऊया. प्लीज क्लोज द डोअर. आता प्लीज या ठिकाणी शब्द आल्यामुळे साहजिक या वाक्यामध्ये रिक्वेस्ट आलेली आहे हे आपल्याला लक्षात येईल. मग आता ही रिक्वेस्ट असं एक्सप्रेशन आहे आपल्याला ओळखल्यानंतरच आपल्याला UR2 ने आपल्याला बदल करता येईल. मग आता कसं करावं? वाक्याच्या सुरुवातीला UR हा शब्द आपल्याला वापरायचा आहे. त्याच्यानंतर जो रिक्वेस्ट आपण ओळखलेले, कारण प्लीज शब्द या ठिकाणी आलेला होता म्हणून या ठिकाणी रिक्वेस्टेड असा शब्द प्रयोग आपल्याला करायचा आहे. कारण रिक्वेस्टला आपल्याला एक वर्ब करून त्याचं तिसरं रूप या ठिकाणी वापरायचं आहे. म्हणून UR रिक्वेस्टेड असा शब्द प्रयोग आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर वाक्यामध्ये टू चा वापर करून क्लोज द डोअर आपल्याला जसंच तसं या ठिकाणी लिहावायचं आहे. मग प्लीज क्लोज द डोअर याचं पॅसिव्ह वॉइस UR रिक्वेस्टेड टू क्लोज द डोअर याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. अजून एक उदाहरण पाहूया. डू प्रॅक्टिस डेली. आता या ठिकाणी कोणीतरी ऍडवाइस करत आहे, ऍडवाइस देत आहे, म्हणून या ठिकाणी UR ऍडवाइस्ड टू डू प्रॅक्टिस डेली. म्हणजे UR वापर करून ऍडवाइसचं आपल्याला वर्ब म्हणून वापर करून त्याला ईडी लावलेला आहे, कारण तिसरं रूप आपल्याला करायचं असतं. त्याच्यानंतर टू शब्द वापरून डू या ठिकाणी वर्ब होतं म्हणून डू प्रॅक्टिस डेली आपण वापर केलेला आहे. अजून एक उदाहरण घेऊया. शट डाऊन द कॉम्प्युटर. आता या ठिकाणी कोणीतरी ऑर्डर करतंय म्हणून आपल्याला UR ऑर्डर टू शट डाऊन द कॉम्प्युटर असा वापर करावा लागेल. UR वापरून ऑर्डरला आपण तिसरं रूप केलेलं आहे. नंतर टू वापरून शट डाऊन हे वर्ब आहे आणि ते वर्ब फ्रेज म्हणून आहे, म्हणून तिला शट डाऊन आपण वापर करून द कॉम्प्युटर या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर रिस्पेक्ट एल्डर्स या ठिकाणी सजेशन आहे, म्हणून आपण UR सजेस्टेड टू रिस्पेक्ट एल्डर्स असा शब्द प्रयोग करून म्हणजे UR2 चा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला UR चा -2 चा वापर करून सुद्धा पॅसिव्ह वॉइस मध्ये करता येतं. परंतु त्यासाठी आपल्याला त्या वाक्यामध्ये काय भाव आहे, काय एक्सप्रेशन आहे ते ओळखता आलं पाहिजे. मग ते जर ओळखलं, सुरुवातीला वाक्यामध्ये UR चा वापर करायचा, ते भाव ओळखून त्याला वर्ब म्हणून वापरायचं, तो एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी वापरायचं, तेही त्याचं तिसरं रूप आपल्याला करायचं आहे. ईडी प्रत्यय या ठिकाणी आपण लावलेला आहे. त्याच्यानंतर टू शब्द प्रयोग करून जे वर्ब होतं ते वर्ब जसं तसं आपण लिहिलं आणि ऑब्जेक्ट जसाचा तसा लिहिला. असा तिसऱ्या पद्धतीने यूज ऑफ UR2 ने सुद्धा आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं ऍक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर आपल्याला करता येतं. आता हे जे काही प्रेझेंटेशन मी आपल्या समोर मांडलेलं आहे त्यासाठी या पुस्तकांचा वापर मी केलेला आहे. त्याच्यानंतर या वेबसाईट मधून सुद्धा मी माहिती मिळवलेली आहे. आपल्याला सुद्धा अधिक माहिती घेण्यासाठी यांचा वापर आपण करू शकतात. असे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ, ग्रामरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं YouTube चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशी अपेक्षा करेल. थँक्यू. आपण ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.